नमस्कार, दीपाली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवत आहे वांग्याचं भरीत साध्या सिंपल पद्धतीनं. तर बघा मी यामध्ये काय काय साहित्य घेतलेलं आहे. यामध्ये मी 3 वांगे घेतले, 3 लसणाच्या कांड्या घेतल्या, 2 मीडियम कांदे घेतले आणि इथं मी साध्या आपल्या जाड मिरच्या घेतल्या ह्या साईजच्या आणि कांदा पात तुम्ही बघू शकता. तर हे बघा मी अशा पद्धतीनं हे वांगे अशा पद्धतीनं भाजून घेतलेले. मी गॅसवर जाळीवर न भाजता मी डायरेक्ट कढईमध्ये हे भाजून घेतले कमी फ्लेम करून. त्या पद्धतीने तुम्ही भाजून घेऊ शकता. इथं बारीक आपले कांदा पातचा जो कांदा असतो तो बारीक कट करून घेतला, कांदा पात बारीक कट करून घेतली, लसण जो होता तो पण बारीक कट करून घेतला आणि मिरची पण बारीक कट करून घेतली. आता हे सगळं काही आता आपण मस्तपैकी फोडणी करून मस्त याचं वांग्याचं भरीत करू. आता हे बघा अशा पद्धतीनं मी वांगे भाजून घेतलेत आणि त्याच्यावरची मी पूर्ण साल काढून घेतलीये. तर आता आपण वांग्याचं भरीत करताना काय करायचं, वांगे आता बारीक करून घ्यायचे प्लेटमध्ये. फक्त कांदा पात आणि कांदा हे तेलामध्ये फ्राय करायला टाकायचं नाही, यामध्येच हे सगळं काही मिक्स करून घ्यायचं याच प्लेटमध्ये. अशा पद्धतीनं हे सर्व काही असं सगळ्यात अगोदर वांग्याचं भरीत हे असं बारीक करून घ्यायचं. खूप छान लागतं असं वांग्याचं भरीत. तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला फार आवडेल. साध्या सिंपल पद्धतीने. आता हे वांगे आपले बारीक झाले. आता याच्यामध्येच आपल्याला हे कांदा पात आणि कांदे हे मिक्स करून घ्यायचे. आपल्याकडे कसं वांग्याचं भरीत कोणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतं, कोणी कढईमध्ये फ्राय करून घेतं. तर कधीतरी असंही बनवून खायचं. कसं आहे, खाता वेळेस हा जो ओला कांदा असतो, कांदा पात असते, ते खाता वेळेस अशी दाताखाली येते तर छान चवदार लागते. तर कधीतरी असंही बनवून खायचं भाकरीसोबत, खूप सुंदर लागतं. कारण परतवल्यानंतर कसं असतं, ते कांदा पात पूर्ण अशी मऊ होऊन जाते, गाळ शिजून जाते, मग ते काही एवढी व्यवस्थित लागत नाही खायला. आता आपण कढईमध्ये तेल टाकलं. आता याच्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकणार आहे. यामध्ये आपण अशी मोहरी टाकू. जिरं पण टाकले 1 चमचा. जिरं मोहरी छान झाली की मग त्यामध्ये आपण जो बारीक कट केलेला लसण होता तो पण टाकू. लसण हा मस्तपैकी छान लाल होऊ देऊ, मग मिरची टाकू त्यामध्ये. छान आता मस्त असा लाल होऊ लागलाय. थोडासा होऊ देऊ, मग मिरची टाकू त्यामध्ये. आता आपण मिरची टाकू. छानपैकी अशी मिरची होऊ द्यायच्या. थोडी अशी भाजली त्यामध्ये थोडस असं मीठ टाकू आपण. ते होऊ देऊ चांगल्यापैकी. आता हे छान झालं की मस्त हे जे भरीत आहे आपलं त्याच्यावर हे टाकू आपण. तेच करणार होतो. असे फोडणी दिलेलं हे सर्व काही
असं आपल्याला याच्यात टाकायचंय. बघा किती छान झालं आपलं वांग्याचं भरीत. बस आता हे सर्व काही छान पद्धतीनं असं मिक्स करून घेऊ. याच्यात तुम्हाला तिखट वगैरे हळद टाकायची असली टाकू शकता. मी काही टाकलेले नाही कारण हे असंच खूप सुंदर लागतं खायला. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला फार आवडेल. या पद्धतीनं आपलं वांग्याचं भरीत तयार झालंय. बघू शकता तुम्ही किती सुंदर झालंय. आणि तुम्हाला हे वांग्याचं भरीत आवडलं का मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.